महाराष्ट्र पोलीस भरती 2024 या भरतीचं बाळांनो या ठिकाणी लास्ट डेट फॉर्म भरण्याची जवळ आलेली आहे। 15 एप्रिल आपल्याला डेट वाढवून मिळालेली आहे। इथून पुढे वाढवून मिळेल का नाही सांगता येणार नाही। त्यासाठी लवकरात लवकर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले नसतील त्यांनी ताबडतोब या ठिकाणी फॉर्म भरून घ्यायचे आहेत। आज या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात पहिली आणि सर्वात महत्त्वाची अशी माहिती या ठिकाणी मी तुम्हाला देत आहे। महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांचे मला कॉल येत आहेत की सर आता 15 तारखेच्या नंतर आमचे फॉर्म आम्ही भरलेले आहेत, 15 तारखेच्या नंतर साइट बंद होणार आहे, पण हे नुसतेच फॉर्म भरून घेतलेले आहेत, याच्यावर पुढची कार्यवाही काय होणार आहे किंवा या ठिकाणी पुढे ही भरती होणार आहे की नाही, हिचं ग्राउंड कधी होणार आहे, या ग्राउंडला आमचे किती दिवस बाकी आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या सर्वांच्या लाडक्या विश्व मराठी ऍप्लिकेशन वरती व शिवव्याख्याते प्राध्यापक सतीश देवराव शिंदे पाटील या युट्यूब चॅनलवरती। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला आवर्जून जॉईन व्हा जेणेकरून पोलीस भरतीशी संबंधित सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे। चला तर मग बघूया आपण पोलीस भरती 2024 साठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती की कधी होईल ग्राउंड, किती दिवस बाकी आहेत। बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे समजून जाणार आहे की पोलीस भरतीच्या जवळपास 17,000 प्लस जागा या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने काढलेल्या आहेत। जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला समजून जाईल की आचारसंहिता लागलेली आहे, परंतु आचारसंहितेच्या अगोदर या ठिकाणी ही जाहिरात आलेली आहे। 17,000 प्लस जागेमध्ये पोलीस शिपाई असेल, जिल्हा पोलीस बॅट्समनच्या जागा असतील, कारागृह पोलीस शिपाई आहे, लोहमार्ग पोलीस शिपाई, जिल्हा पोलीस शिपाई चालक आणि लोहमार्ग शिपाई चालक, तसेच राज्य राखीव पोलीस गटातील म्हणजे SRPF च्या जागा या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत। जवळपास 17,000 प्लस जागा आहेत। पण आता सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे सर की आमच्यासाठी नेमकं जी मैदानी चाचणी आहे, सुरुवातीला तुमची मैदानी चाचणी होणार आहे हे पहिले तुम्ही समजून घ्या। अनेक मुलं इथंच कन्फ्युजन आहेत की सर लेखी आधी होणार का मैदानी, तर या ठिकाणी मी हा मुद्दा तुमचा क्लिअर करतो बाळांनो की सुरुवातीला मैदानी होणार आहे आणि मैदानी चाचणीच्या नंतर तुमची लेखी होणार आहे। तुम्हाला शारीरिक पात्रता काय आहे हे मी सगळे व्हिडिओ बनवलेले आहेत, पण शारीरिक पात्रतेच्या नंतर म्हणजे तुमची हाईट किती असावी, काय या ठिकाणी मुलांसाठी पुरुष उमेदवारासाठी चेस्ट छाती किती असावी हे सगळं माहिती या ठिकाणी मी दिलेली आहे। महिला उमेदवारांसाठी या ठिकाणी उंची किती असावी हे अगोदरच्या सर्व व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। पण आज आपल्याला बघायचं की ते सगळ्यात पहिला महत्त्वाचं म्हणजे मैदानी चाचणी। बघा आता मैदानी चाचणीमध्ये हे तुम्हाला 50-50 गुणांची इव्हेंट आहेत। याच्यामध्ये जर तुम्ही 50% गुण घेतले पात्र तर तुम्ही पुढे लेखीला पात्र होणार आहात त्या मेरिटनुसार। बघा मग आता सगळ्यात पहिले आहे पोलीस शिपाई, लोहमार्ग शिपाई, कारागृह शिपाई आणि बॅट्समन या पदासाठी हे तुम्हाला या सर्व या चारही पदासाठी तुम्हाला मैदानी चाचणीची या ठिकाणी जे इव्हेंट येतं ते सेम आहेत, कॉमन आहेत। बघा मग पुरुषांसाठी 1600 मीटर धावणे 20 गुण आहे, 100 मीटर धावणे 15 गुण आहे, गोळाफेक आहे 15 गुणांचा। फक्त इथं मुलांचा गोळा हा 7 किलो या ठिकाणी 260 ग्रॅम आहे, एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। आणि महिला उमेदवारांना जो गोळाफेक करायचा आहे तर तो 4 किलोग्रॅमचा या ठिकाणी आहे, एवढं महिला उमेदवारांनी लक्षात ठेवायचं आहे। बघा मग आता पुरुष उमेदवारासाठी हे 3 इव्हेंट येतं 50 गुणांसाठी, म्हणजे पोलीस शिपाई असेल, लोहमार्ग शिपाई असेल, तुम्ही वेगवेगळे फॉर्म भरले असतील तर तुम्हाला अशा प्रकारची 50 गुणांची एक्झाम द्यायची या ठिकाणी मैदानी चाचणीची परीक्षा द्यायची आहे। आणि त्यानंतर महिलांसाठी बघितलं तुम्ही तर 800 मीटर धावणे आहे 20 गुणांसाठी, तर 100 मीटर धावणे आहे 15 गुणांसाठी आणि गोळाफेक आहे तुम्हाला 15 गुणांचा, म्हणजे एकूण 50 गुण तुम्हाला आहेत। महिलांना इथं या ठिकाणी 800 मीटर धावायचं, पुरुषांना 1600 मीटर धावायचं। जर तुम्ही पोलीस चालक पदाचा जर विचार करत असाल, जर तुम्ही पोलीस चालक पदासाठी जर फॉर्म भरला असेल तिथं एक इव्हेंट जो 100 मीटरचा शूट आहे तो तुम्हाला इथं नाही आहे, महिलांना नाही आणि पुरुषांना नाही। पुरुष उमेदवारांसाठी फक्त 1600 मीटर धावणे 30 गुण आहे, गोळाफेक 20 गुण आहे, एकूण 50 गुण आहे। महिलांसाठी 800 मीटर धावणे 30 गुण, गोळाफेक 20 गुण आणि एकूण 50 गुण आहे। यांना मात्र नंतर कौशल्य चाचणी वाहन चालवून दाखवायचे आहे, तर एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवू शकता। त्यानंतर आहे SRPF पदासाठी, म्हणजे या ठिकाणी राज्य राखीव बल जे असते या पदासाठी। आता इथं महिलांसाठी जागा नसतात, इथं फक्त पुरुषांसाठी जागा असतात, इथं महिला उमेदवारांना या ठिकाणी जागा नसतात, त्यामुळे महिला उमेदवारांनी हा फॉर्म भरायचा नाही किंवा तुम्हाला भरता येणार नाही। ओके चला बघू आपण। मग यांच्यासाठी 3 इव्हेंट आहेत, 5 किलोमीटर धावणे 30 गुण, 100 मीटर धावणे 25 गुण आणि गोळाफेक आहे आता 25 गुणांचा। पण या ठिकाणी SRPF च्या ग्राउंडसाठी 100 गुण आहेत, एवढं लक्षात ठेवा। मग आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे सर हे आमचं होणार कधी। बघा बाळांनो आता उन्हाळा संपल्याच्या नंतर जून जुलै मध्ये सध्याच्या भरतीला सुरुवात होईल, हे आपल्याला अगोदर सांगितलेलं आहे।
तत्पूर्वी उमेदवारांकडून दिनांक 5 ते पहिले 31 तारीख दिली होती, आता आपण बघितलेलं आहे या ठिकाणी की 15 एप्रिल पर्यंत, लक्षात ठेवा 15 एप्रिल पर्यंत अर्ज भरून घेतले जाणार आहे। आणि इथं स्पष्ट सांगितले पहिल्यांदा तुमची मैदानी चाचणी होणार आहे, त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे। मग आता आपल्याला इथं दिलेलं आहे ग्राउंडसाठी जून जुलै महिना। मग आता आपण बघणार आहोत खरंच जून जुलै महिन्यात होणार का त्याच्या पुढे जाणार, तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो बघा। तर सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे की आचारसंहितेचा परिणाम काय होणार, 100% होणार म्हणजे होणार। त्याचं कारण सांगतो बघा तुम्हाला। सध्या या ठिकाणी आचारसंहिता सुरू आहे आणि आचारसंहितेमध्ये भरती घेता येणार नाही, हा नियम असतो आदर्श आचारसंहितेचा। मग आता इथं भरत्या स्टॉप झालेल्या आहेत, जाहिरात अगोदर काढलेल्या आहेत, नियुक्ती देता येणार नाही, सगळंच खरं आहे। मग आता सर्वात पहिले तुम्हाला माहिती आहे की 4 जून या दिवशी काय आहे हो, मतमोजणी आहे। आणि 4 जून या दिवशी मतमोजणी आहे म्हणजे साहजिक आहे आचारसंहिता होईपर्यंत काहीच होणार नाही, म्हणजे जून महिन्यापर्यंत काहीच होणार नाही। आणि 6 जूनला जे कोणी सरकार येणार आहे हे नवीन सरकार या ठिकाणी स्थापन होणार आहे केंद्रामध्ये। सध्या लोकसभेच्या निवडणुका या ठिकाणी लागलेल्या आहेत, हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे। म्हणजे 4 जूनला मतमोजणी, 6 जूनला नवीन सरकार या ठिकाणी स्थापन होईल। त्याच्यानंतर जून महिना असाच गेला, मग उरतो आपल्याला जुलै महिना। लक्षात ठेवा आता तुम्ही बघा। मग आता जुलै महिना, जून महिन्यात तर काही होणार नाही एवढं मात्र या ठिकाणी मी तुम्हाला 100% सांगेल। मग राहतो जुलै महिना, मग जुलै महिन्यापासून पुढे लक्षात ठेवा जुलै महिन्यापासून पुढे या ठिकाणी ही भरती प्रक्रिया चालू होईल। आता अनेक विद्यार्थी इथं मला कमेंट्स करतील की सर पाऊस असतो मग पावसाळ्यात भरती होते का? आता पावसाळ्याचा भरतीचा संबंध नसतो। लयच पाऊस पडला, पुराचं एखादी पूरसदृश्य परिस्थिती असेल तर भरतीला थोडंसं स्टॉप केल्या जाईल, परंतु असा साधारण पाऊस पडेल असं काही नसतं। पावसाळा आहे म्हणजे भरती होणार नाही हे डोक्यातून काढून टाका पहिले तुम्ही। इथंच आपलं सत्यानाश झालेला आहे की आपल्याला विचारच करत नाही की बापरे आता पोलीस भरती आली, मग या ठिकाणी हे झालं ते झालं। मी वारंवार सांगतो बाळांनो की पावसाळ्याचा पोलीस भरतीचा काही संबंध येणार नाही, म्हणून जुलै पासून पुढे या ठिकाणी चालू होईल। तर तुमचं ग्राउंड हे जाईल या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो बघा ऑगस्ट आणि सप्टेंबर। लक्षात ठेवा हे 2 महिने मला असं वाटते की तुमची मैदानी चाचणी या ठिकाणी होणार आहे। म्हणजे काय तर जुलै महिन्यामध्ये तुमचं शारीरिक पात्रता असेल, कागद पडताळणी असेल, ह्या गोष्टीला सुरुवात होईल। तुमच्या हॉल तिकीट येणं वगैरे या 12 भानगडी या जुलै महिन्यामध्ये चालू होतील बघा। प्रवेश पत्र, कारण की डायरेक्टच मी तुम्हाला अगोदर सांगितलंय आचारसंहिता होईपर्यंत काही करता येणार नाही। मग प्रवेश पत्र जुलै महिन्यामध्ये तयार होतील। प्रवेश पत्र जुलै महिन्यामध्ये तयार होऊन या ठिकाणी तेव्हापासून मग कार्यवाही मग ऑगस्ट सप्टेंबर या 2 महिन्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर बाळांनो या ठिकाणी तुमची मैदानी चाचणी होईल आणि तिथून पुढे नंतर मग तुमची लेखी चाचणी होणार आहे। म्हणजे एकंदरीत जर अंदाज जर बघितला, एक माझा अंदाज ढोबळ मानानं मी सांगतोय, एक अंदाज जर बघितला तर तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत या ठिकाणी मला असं वाटते की सगळी भरती या ठिकाणी प्रक्रिया पार पाडल्या जाईल, असा एक माझा प्राथमिक अंदाज आहे। एवढं मात्र मी सांगतो म्हणजे जेणेकरून बघा जून जुलै महिन्यापर्यंत तुमच्याकडे वेळ आहे असं धरून चाला। जुलै महिन्यामध्ये तुमची कार्यवाही चालू होणार आहे या पद भरतीची। त्यामुळं लय दिवस येतं, आता निवांत राहतो, काहीच करत नाही, ग्राउंड आरामशीर करतो असं करू नका। जून ऐकून घ्या, मी पुन्हा एकदा सांगतो, जून महिन्यामध्ये सरकार स्थापन होईल, आचारसंहिता होईल, त्यानंतर जुलै पासून जुलै महिन्यात तुमचे प्रवेश पत्र येतील। मग या ठिकाणी तुमचं शारीरिक मोजमाप असेल आणि बघा काहीच जिल्ह्याचं काही विभागाचं ग्राउंड हे ऑगस्ट महिन्यात होईल, काहीच जास्त विद्यार्थी असतील तर सप्टेंबर महिन्यात होतील, पण हे 2च महिने धरून चालायचे। ओके, म्हणून आणि आतापासून तयारीला लागा। बाळांनो तुमच्यासाठी घेऊन येत आहे मी एक महाराष्ट्रातील सर्व नामांकित टीम सोबत एक अतिशय महत्वाची, ती म्हणजे आपली खाकी बॅच, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असेल, विश्व मराठी ऍप्लिकेशन नंबर 2 वरती आहे। या बॅचची फीस आहे 1499, पण सुरुवातीला ते 200 विद्यार्थी या ठिकाणी ऍडमिशन घेतील। अशा 200 विद्यार्थ्यांसाठी 999 रुपये फीस आहे। या ठिकाणी सीट फार कमी राहिलेली आहे, तर सर्वांनी लवकरात लवकर ही बॅच ज्या विद्यार्थ्यांना हवी आहे त्यांनी जॉईन करा, जेणेकरून 200च्या वर जर आकडा गेला तर तुम्हाला ते कुपन मिळणार नाही। ही या ठिकाणी मी सर्वांना विनंती करेन। याच्यामध्ये मी स्वतः मराठी शिकवणार आहे, सुमित काकडे सर अंकगणित शिकवणार आहेत, अमोल अंतरकर सर इतिहास भूगोल आणि जीके सर्व पाठ त्यांच्याकडे राहिलेला आहे। त्यानंतर लक्ष्मीकांत खोडे सर बुद्धिमत्ता शिकवतील, ज्ञानेशपुरी सर सामान्य विज्ञान संगणक आणि अर्थशास्त्र शिकवतील, रवी फुके सर राज्यघटना पंचायत राज, किरण अंबोरे सर भूगोल चालू घडामोडी आणि देवा खोडे सर तुम्हाला मैदानी चाचणीबद्दल नक्कीच या ठिकाणी टिप्स देतील। तर मी विनंती करेन की सर्वांनी आपलं हे विश्व मराठी ऍप्लिकेशन नंबर 2 आहे, प्ले स्टोरला जायचं आहे। 2 ऍप्लिकेशन आहेत आपले, व्हाईट रंगामध्ये असणारा जो लोगो आहे
तो लोगोचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करायचे, त्याची लिंक या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. लवकरात लवकर बॅच घ्या. या बॅचमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज फ्री मध्ये मिळणार आहेत. तुमच्या वीकली टेस्ट सिरीज या ठिकाणी होणार आहेत. डाऊट क्लिअरिंग सेशन तुमचे होणार आहेत. PDF नोट्स तुम्हाला मिळणार आहे. ही सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देत आहे. नमस्कार विद्यार्थी, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुम्हाला तुमचं नियोजन करता येईल आणि तुम्हाला तुमचं अभ्यासाचं मैदानी चाचणीचं नियोजन करता येईल. मी सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये फार महत्त्वपूर्ण अशी माहिती देत राहणार आहे. धन्यवाद.